विशेष मराठी कथेमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या आजच्या कथेचे नाव आहे आळशी ब्राह्मण। गावात एक ब्राह्मण त्याच्या संपूर्ण कुटुंबासह राहत होता। त्यांच्या मालकीच्या जमिनीवरील अतिशय उच्च दर्जेदार शेती होत होती। पण ब्राह्मणाची एक कमजोरी होती की त्याच्या शरीराला विश्रांतीची सवय झाली होती। तो अतिशय आळशी होता। त्याला स्वतःच्या बळावर कोणतेही काम पूर्ण करायचे नव्हते। जेव्हा जेव्हा ब्राह्मणाच्या पत्नीने त्याला स्वतःचे काम करण्यास सांगितले तेव्हा तो त्याच्या पत्नीलाही नकार देत असे। त्याच्या अशा सवयीने त्याची पत्नी खूप दुःखी होती। एकदा एक ऋषी त्या ब्राह्मणाच्या घरी आले। ब्राह्मणाने त्याची योग्य प्रकारे सेवा केली। या सेवेमुळे ऋषींना आनंद झाला। ऋषी ब्राह्मणाला म्हणाले, वत्स, तुझ्या सेवेच्या भावनेने मी खूप प्रसन्न झालो आहे। तू काहीही वर माग, मी तुला वरदान द्यायला तयार आहे। ब्राह्मण ऋषींना म्हणाला, हे गुरुदेव, जर तुम्हाला मला वरदान द्यायचेच असेल तर मला असे काहीतरी द्या ज्यामुळे मला कोणतेही काम करण्याची गरज पडणार नाही। मी फक्त त्याला जे सांगेन ते काम त्याने पूर्ण केले पाहिजे। ऋषींनी त्यांच्या वचनानुसार एक जिन ब्राह्मणाला भेट दिला। या जिनचे वैशिष्ट्य असे की त्याला नेहमी काही ना काही काम देत राहिले पाहिजे असे, त्यामुळे जिन सतत व्यस्त राहिला पाहिजे। ऋषींनी जिन भेट देण्यापूर्वी ताकीद दिली होती की जर तू खूप काम देण्यास सक्षम असशील तरच ही भेट स्वीकार। ब्राह्मण सहमत झाला आणि म्हणाला, गुरुवर, माझ्याकडे खूप काम आहे, त्यामुळे मला आराम करण्याची संधीच मिळत नाही, काळजी करू नका। ब्राह्मणाला जिन भेट देऊन साधू निघून गेला। जिनने ब्राह्मणाकडे काम मागितले आणि त्याला काम न मिळाल्यास तो ब्राह्मणास खाऊन टाकील अशी धमकीही त्याने दिली। ब्राह्मणाने प्रथम जिन्नाला शेतात पाणी घालण्याची आज्ञा केली। जिनने हे काम फार लवकर पूर्ण केले आणि पुन्हा ब्राह्मणाकडे काम मागितले। त्यावर ब्राह्मण म्हणाला, आता तू आराम कर, कोणतेही काम लक्षात येताच तुला दिले जाईल। जिन म्हणाला, नाही, मला काहीतरी काम दे, नाहीतर मी तुला खाऊन टाकीन। वारंवारच्या धमक्यामुळे ब्राह्मण भयभीत झाला होता। त्याने कसे तरी शेत नांगरण्याचे काम जिनवर सोपवले आणि त्याला वाटले की त्याला शेत नांगरण्यास संपूर्ण रात्र लागेल। मात्र काही वेळाने शेत नांगरून काम मागण्यास जिन परत आला। यावेळी ब्राह्मण खूप घाबरला। त्याला काय करावे समजत नव्हते। ही परिस्थिती पाहून ब्राह्मणाची पत्नी त्याला म्हणाली, मी या जिन्नाला काम देऊ शकते। ब्राह्मणाच्या पत्नीने जिन्नाला आदेश दिला आणि म्हणाली, बाहेर जा आणि आमचा कुत्रा मोतीची शेपटी सरळ कर। जिन कुत्र्याची शेपटी सरळ करण्यात व्यस्त झाला। आता बायको ब्राह्मणाला म्हणाली, बघा, आळस सोडा असे मी तुम्हाला पूर्वीच सांगितले होते, पण तुम्ही एकदाही ऐकले नाही। आता तुम्हाला जीव वाचवण्यासाठी काम शोधण्याची गरज पडली। ब्राह्मण म्हणाला, हो, तू बरोबर होतीस, यापुढे मी कधीही आळस करणार नाही। आता माझी सर्व कामे मी स्वतःच करेन। धडा: आळस हा माणसातील सर्वात मोठा शत्रू आहे। हा एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून प्रतिबंधित करतो।